नमस्कार. आणि आज मी माझ्या माझ्या सासरी आलेले आहे आणि बघू शकता आम्ही गाडीमधून आलेलो आहे आणि इथे छान असं डेकोरेशन वगैरे चाललेलं आहे. आता तुम्ही म्हणाल डेकोरेशन कशाचं, तर बेबी वेलकम हे डेकोरेशन चालू आहे सध्याला आणि यांनी डेकोरेशन करून सुद्धा ठेवलेलं आहे. आणि इथे बाळ आणि मी गाडीतून उतरलेलो आहे आणि हे माझे मिस्टर आहेत. आणि पाठीमागं आजी वगैरे बसलेत, तर हे आमच्या जाऊबाई आहेत. तुकडा वगैरे टाकलेला आहे आणि त्यानंतर छान अशी त्यांनी पाय वगैरे धुतलेले आहेत. हळद कुंकू वगैरे लावलेलं आहे आणि छान प्रकारे ओवाळूसुद्धा आहे. तर तुमच्या इकडे कसं ओवाळतात, किंवा तुमच्या घरी मुलगी आल्यावर कोणतं डेकोरेशन केलं आहे बेबी वेलकमसाठी, हे सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला माझ्या घरचं जे घटस्थापनेच्या दिवशी आम्ही आमच्या घरी आलेलो आहे, तर त्यामुळे आम्ही खूप छान असं डेकोरेशन केलेलं होतं. तर आणि तुमच्या इथे असं कधी झालं आहे का, की ज्या दिवशी घट बसायचे आहेत, घट स्थापना आहे, त्याच दिवशी तुमच्या घरची लक्ष्मी तुमच्या घरी येते, असं कधी झालं आहे का? तर आमच्यासोबतही आज असं झाले आहे. आज आहे घटस्थापना आणि त्याच दिवशी आम्ही घरी आलेलो आहे. आणि बघू शकता इथे जाऊबाईंनी वगैरे सगळ्यांनी असं छान प्रकारे ओवाळलं वगैरे आहे. आणि हे आमचं बाळ झोपलं आहे. आणि इकडे ताटामध्ये वगैरे पंचायते आहे आणि हळदी कुंकाचं आहे, तांदूळ, साखर, पेढे आणि दागिनेसुद्धा आहेत, जे बाळावरतून ओवाळले जातात. तर इथे लिहिलेलं आहे बघा, वेलकम प्रचिती वगैरे लिहिलेलं आहे. आणि आम्ही एंट्री केलेली आहे घरामध्ये. आणि घरातसुद्धा खूप छान असं डेकोरेशन केलेलं आहे आणि इथे आम्ही आमच्या लक्ष्मीचे पावलं उमटवत आहोत, जे खूप छान उमटले आहेत तिची. आणि ती थोडीशी रडतसुद्धा होती. आणि इथून आम्ही आतमध्ये एंट्री केली आणि आतमध्ये आल्यानंतर पाहते तर काय, तर बापरे, एवढं छान डेकोरेशन, छान असा हार्ट वगैरे केला होता. बेड पूर्ण असं सजवला होता फुलांनी वगैरे, छान असे फुगे वगैरे लावले होते. आणि त्यामध्ये मी बाळाला झोपवलेलं आहे. आणि बघू शकता माझं बाळ किती छान दिसत आहे. आणि माझ्या बाळाचं नाव प्रचिती ठेवलेलं आहे. तुम्हाला